घडलेलं आहे. आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात, आमच्या सुद्धा पूर्ण होत्यात. 100% एक बी कुणबी रद्द होणार नाही. सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार. सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची सिंहाची. तू मला जातीवादी म्हणते, त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणतात, मराठ्यांचे सुद्धा काही म्हणतात. कोण जातीवादी आहे? मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागले. हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला? ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या मागे, मी कणखर उभा आहे. आता ह्यो जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी? मराठ्यांनीच उत्तर द्या मला. का हात बांधून बसू? मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का? मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का? आता ती जर वाघ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचं का मराठ्याचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का? मराठ्यांचे पोरं उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का? ह्या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाला जायची भूमिका आहे. मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्याला समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते, किती भयान नियत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत. किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची. आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत. अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात. आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तोवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांची. किती जातीवादी इथे आणि मला जातीवादी म्हणता. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा. आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा. इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट. आणि काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाहीत. एकटेच 50-55% दाबून. हे जर आरक्षण असून हे टोकाला आपल्या वाटोळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येण, ते आपलं हक्काचं आहे. नाविलाज आहे छगन भुजबळ घडूनच आणायचं तर त्याला मराठ्याचा नाविलाज आहे. नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा बी. कर तुला काय करायचं ते. सहन व्हायचं तर करू. सरकारलाही सांगतो नाविलाज आहे आमचा. आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आज सरकारला सगळ्या. तो जर वाघाची भाषा करतो, रस्त्यावर उतरायची भाषा करतोय ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाहीत. ना विलाज आमचा. कोण कुणाला फसवतंय? तुम्हीला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सदस्यत्वातून, त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही. नेमकं कोण कुणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा. आमचं आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं. काय संबंध यांना धक्का लागायचा? खात्यात वर बोलून चारी बाजूने आणि उगा बडबड बडबड करतात. ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का काय स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागे सरकतो. उपोषण बसीत असतात का? शोभतं काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी. आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात. आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा. पहिल्यांदा अंधारातून केला, आता ओपन करायला लागली. आणि मराठ्याचे लोक त्यांच्या मागे पळत येत. निर्णायक मतदान आहे. काय निर्णायक मतदान आहे रे? जाताचा मोडदा पाळायला निघाले ते लोक. सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठ्याचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत?